पापड तर आपण खूप बघतो, पण हे आहे गव्हाच्या चिकाचे पापड. खूप फुलतात आणि टेस्ट तर एकदम भन्नाट. गव्हाच्या चिकाचे पापड करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर हे पापड केले तर मुळीच पापड तळल्यानंतर तेलकट राहत नाही. नमस्कार. अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 किलो जुना गहू भिजत घातलेला आहे. याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुरेसं पाणी घालून भिजत घालायचं आहे. हे गहू आपल्याला 3 दिवस असेच भिजत ठेवायचे आहे, पण दिवसातून 2दा पाणी यावरचं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे. कारण यावरती जो फेस येतो त्याचा आंबटपणा आणि त्याचा वास येऊ नये म्हणून ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आणि चौथ्या दिवशी तर हे गहू बघा छान फुललेले आहे आणि त्यामध्ये चीक पण आलेला आहे. आता यावरचं पाणी काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे गहू आणि बघा यामध्ये छान असा चीक आलेला आहे. आता हे गहू आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. तर आपल्याला खूप असं बारीक करून घ्यायची नाही आहे, कारण जेवढे बारीक कराल हे गहू तेवढं तुमचा जो चीक आहे हा मळसर येतो, स्वच्छ पांढरा शुभ्र येत नाही. आता हे मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये गहू घेतलेले आहे मी. जास्त भरून घ्यायचं नाही आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. हे गहू पाट्यावर वाटून घेतले तर खूपच छान याचा चिका निघतो, पण आपल्याकडे ते साहित्य नसल्यामुळे हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया. बघा या प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे. जास्त याला बारीक करायचं नाही आहे. तर एका मोठ्या भांड्यावर मी चाळणी घातलेली आहे स्टीलची आणि त्या चाळणीमध्ये हे पॉट जे आहे उलथून घेतलं, म्हणजे यामधला जो चीक आहे हा खाली पडेल आणि वरती गव्हाचा कोंडा राहील या पद्धतीने. हे मिक्सरच्या पॉटमधून आपण चाळणीत घातल्यानंतर अशा प्रकारे गाळून घेतला आणि चोथा हा वेगळा झालेला आहे. तर हा चोथा आपण 2 ते 3 लोटे पाणी घालून याला आणखी यामधून चीक काढून घेऊया आणि हे असं 2-3दा करून घेऊया, म्हणजे या कोंड्यामधला पूर्ण चीक बाहेर निघेल आणि कोंडा मग हा फेकून द्यायचा आहे. अशीच ही प्रक्रिया 2 ते 3दा आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजे ह्या कोंड्यामध्ये काहीच चीक राहत नाही आणि जो चोथा आहे हा वेगळा होईल आणि छान असा चीक आपल्याला यामधून मिळेल. बघा या प्रकारे हा चीक आपण गाळणीने गाळून घेतला आहे, पण यामध्ये एकही गव्हाचा कण राहायला नको आणि स्वच्छ पांढरा शुभ्र आपल्याला चीक मिळायला पाहिजे. यासाठी आपण हे चीक कपड्यातून गाळून घेऊया. एखादा कॉटनचा कापड किंवा ओढणी असतेच ना, त्या ओढणीला आपण मोठ्या एका भांड्याला बांधून घेऊया आणि हा सर्व चीक त्यामधून गाळून घेऊया. तर ओढणीतून गाळल्यानंतर किंवा कपड्यातून गाळल्यानंतर तो कापड आपल्या कोणत्याच कामाचा राहत नाही, कारण खराब होऊन जातो. त्यासाठी ही एक टीप आहे. तर ओला कापड करून बांधला तर त्यावरती आपण 1 चम्मच मीठ घालायचं आहे आणि ते मीठ पसरून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे. कपड्याला मीठ लावल्यानंतर कापड खराब होत नाही, दुसऱ्यांदा पण आपण तो कापड यूज करू शकतो. तर ही महत्त्वाची टीप आहे. तर आता हे सर्व आपण गाळून घेऊया हा चीक आणि मस्त पांढरा शुभ्र चकचकीत हा चीक आपल्याला मिळतो. तर हळूहळू हा चीक आपण गाळून घेऊया आणि आता बाकी नंतर गाळते. सर्वप्रथम हे चमच्याने असं हलवून घेतलं की हा सर्व गाळला जातो. चीक पांढरा शुभ्र होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे, तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर बघा हा चोथा वरती आलेला आहे, याला आपण बाजूला काढूया आणि पुन्हा दुसरा चीक जो होता तो गाळून घेऊया आणि वरती जे उरलेलं आहे पुन्हा त्याला पाणी घालून गाळून घेऊया. आता हे सर्व चीक हा गाळून घेतलेला आहे. बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. मोठा स्टीलचा डबा मी यासाठी घेतला आहे, कारण यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे आणि थोडा 1 ग्रॅम एवढा तुरटीचा खडा यामध्ये घालायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी हे पाणी वरचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरचा जो चीक आहे एका भांड्यात, मधला चीक दुसऱ्या भांड्यात आणि खाली जो तळाशी राहिलेला आहे पांढरा शुभ्र तकतकीत असा चीक तिसऱ्या भांड्यात, अशा 3 भांड्यामध्ये मी चीक काढून घेतलेला आहे. बघा तर मळसर जो वरचा चीक आहे तो आपण थोडा कलर मिक्स करून छान अशा त्याच्या पातळ कुरड्या किंवा पातळ पापड करून घेऊया.
तर बघा या भांड्यामध्ये 3 भांड्यामध्ये घेतलेला आहे. आता सर्वात मळसर जो चीक आहे तो आपण घेऊया. मळसर चिकामध्ये आपल्याला थोडा कलर मिक्स करायचा आहे आणि छान मस्त कुरड्या किंवा पापड करून घ्यायचे आहे. तर आता जो मळसर कलर आहे तो मी घेते बघा. आणि बघा हा चीक असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. खाली म्हणजे जाडसरपणा राहू नये यासाठी लिक्विड फॉर्ममध्ये करून घ्यायचा आहे. हा चीक 2 वाट्या होता, पण त्यामध्ये आणखी मी 2 वाट्या पाणी घातलं आणि 4 वाट्या तो चीक झालेला आहे. पातळ करायचा आहे. आता 4 वाट्या आपल्याला पाणी कढईमध्ये घालायचं आहे. म्हणजे जाड कोणतंही पातेलं घ्या, त्या पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी मी घालते. तर पाणी कमी करून आपल्याला पुन्हा नंतर त्यामध्ये मिक्स करता येतं, पण 4 वाट्या आपण यामध्ये पाणी सुरुवातीला घालूया आणि या पाण्याला आता छान उकळी येऊ देऊया. आता या पाण्याला 2 ते 3 मिनिटातच छान उकळी आलेली आहे, बघू शकता. तर हे पाणी जास्त होऊ नये यासाठी मी थोडं पाणी काढून घेते यामधलं. तर थोडं पाणी काढून घेते म्हणजे तेच पाणी आपल्याला नंतर जर आपलं हे बॅटर घट्ट झालं तर त्यामध्ये घालता येतं. तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही आहे. कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ जास्त होतं, त्यामुळे प्रमाणातच मीठ घालायचं आहे. आणि आता हा चीक जो आहे 4 वाट्या आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. एका हाताने चीक घालायचा आणि दुसऱ्या हाताने चम्मच त्यामध्ये फिरवायचा, म्हणजे गुठळ्या होत नाही. आणि भांड्याला लागलेलं जे होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. जे आपण गरम पाणी बाजूला काढून ठेवलं होतं त्यातलंच थोडं पाणी घातलेलं आहे. पण हे बॅटर लवकरच घट्ट येतं, तर बाजूला काढलेलं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये घालण्याची शक्यता वाटत आहे. बॅटर घट्ट झालेलं आहे, ते बाजूला काढलेलं पाणी पण मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला सोडा, इनो किंवा पापडखार वगैरे काहीही घालायचं नाही. असेच हे पापड खूप फुलतात. तर बॅटर बघा छान कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडा कुरवड्याचा कलर मिक्स करून घेऊया. जर तुमच्याकडे कुरवड्याचा कलर असेल तर, किंवा लिक्विड कलर असतो फूड कलर, तोही मिक्स करू शकतो. तर मी इथे थोडा कलर मिक्स केलेला आहे. जास्त कलर मला आवडत नसल्यामुळे मी थोडाच कलर यूज करते. तर बघा, आणि उकळी पण छान आलेली आहे. उकळ्या 2 ते 3 आल्यानंतर याला आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत मी इकडे प्लास्टिक पेपर अंथरून घेतलेला आहे उन्हामध्ये. तर आता थंड बॅटर झाल्यानंतर आपण या प्लास्टिक पेपरवर हे बॅटर असं घालायचं आहे. तर बघा छान असे गोल गरगरीत पापड आपल्याला घालून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपर उन्हामध्ये घातल्यानंतर याला तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही. तसेच आपले पापड छान निघतात, याला मुळीच चिकटत नाही. तेल जर लावाल तर त्या पापडांचा वास येतो आणि ते वर्षभर टिकू शकत नाही. हे सर्व पापड मी पटापट असे घालून घेतलेले आहे. बघा खूप सुंदर दिसतात. यामध्ये कलर मिक्स केला नाही तरी हे पापड छान दिसतात, पण थोडा मळसर असल्यामुळे मी कलर घातलेला आहे. आता हे दुसरं बॅटर आहे. हे पांढरं शुभ्र तकतकीत जे आहे तळाशी असलेलं ते बॅटर आहे. ह्याच्या आपण साच्याच्या कुरड्या करणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 वाट्या पाणी पातेल्यामध्ये घातलेलं आहे. 3 वाट्या पाणी आपल्याला सफिशियंट होतं. आणि हे चीक आहे 2 वाट्या. पुरेसं मीठ घालूया, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे यामध्ये, कारण तेल घातल्यामुळे तळाशी आपला जो चीक आहे चिकटत नाही. आणि उकळी आलेली आहे छान. आता या उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ही कमी करून घ्यायची आहे आणि पातेल्यामध्ये या आपल्याला थोडं थोडं हे बॅटर घालायचं आहे आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. कारण हे सर्वात तळाशी असलेलं चीक होता, तो लवकरच घट्ट येतं, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला सारखं घोटून घ्यायचं आहे, गाठी पडायला नको. आणि ह्या साच्याच्या कुरवड्या असल्यामुळे यामध्ये छोटीशीही गाठ असायला नको. आधी आपण कमी चीक घातला, नंतर छान असं घोटून घेतलं, त्यानंतर आता आपण थोडा थोडा करून यामध्ये चिक्स मिक्स करून घेत आहोत. कारण नवीन करणाऱ्यांना हे एकदम समजत नाही किंवा हे करता येत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ एकदम उपयुक्त आहे. लाटण्यापेक्षा चमच्यांनी छान हे प्रक्रिया होऊ शकते, कारण चमच्याचा जो मागचा भाग आहे त्यामुळे गाठी चांगल्या प्रकारे आपण मोडू शकतो.
चमच्याने प्रेस करून करून या सर्व गाठी अशा प्रकारे मी मोडून घेतलेल्या आहे. आता याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी वाफ येऊ देऊया. तोपर्यंत ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि साच्याला पण. साच्यामध्ये कुरड्याची पाती घातलेली आहे मी. बघा, बारीक बिलकुल शेवची पाती आहे ती. आता आपण बघूया आपलं बॅटर झालं आहे की नाही. तर हाताला ओलसर करून घ्यायचं पाण्याने आणि यावरती आपला हात ठेवायचा. हाताला जर चिकटलं नाही तर आपला हा चिक छान झालेला आहे असं समजायचं. आता हा चिक साच्यामध्ये भरून घेते आणि पूर्ण हा चिक आपल्याला दाबून भरायचा आहे. यामध्ये एअर राहायला नको आणि गरम साचा असल्यामुळे त्याला कपडा मी लावलेला आहे आणि छान असा हळूवारपणे हात फिरवून फिरवून आपल्याला कुरडी घालायची आहे. तर ही आहे अमरावती साईडची कुरडी. त्यामुळे गुलाबाच्या फुलासारख्या ह्या कुरड्या असतात. नागपूरकडे ह्याच कुरड्या आपल्याला पातळ म्हणजे अशा पसरट दिसतात. तर ह्या कुरड्या आपल्या गुलाबाच्या फुलासारख्या आहे, बघू शकता. अशा प्रकारे ह्या कुरड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. बघा किती सुंदर ह्या आपल्या कुरड्या झालेल्या आहे. आता दुसऱ्या कुरड्या करू. थोडा मळसर असल्यामुळे मी थोडा 1 ड्रॉप पिवळा कलर यामध्ये मिक्स केलेला आहे. जास्त कलर यूज करायचा नाही आहे. खूप सुंदर ह्या कुरड्या अशाच प्रकारे जशा आपण पांढऱ्या केल्या तशाच ह्या पिवळ्या पण आपण कुरड्या केल्या. आता बघा, हे जे पातळ आपण पापड घातलेले होते ते सुकले पण आहे. 2 ते 3 तासात छान सुकलेले आहे. तर बघा, हे असेच सहज निघतात. तर बघा, आता काढून बघूया. पातळ असे झालेले आहे पापड बघा आणि यातून माझे बोटं पण छान दिसतात. तर असे हे पातळ असे पापड आपले मस्त तयार झालेले आहेत. तर सर्व पापड हे आपण काढून घेऊया. हे अलगदच निघतात. आपण याला तेलही लावलेलं नव्हतं आणि मस्त पापड झालेले आहेत. हे रसासोबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप मस्त लागतात आणि हे आवर्जून आमच्या या अमरावतीकडे केले जातात. तर बघा, खूप सुंदर पापड झालेले आहे. कुरड्या पण आपल्या पांढऱ्या झालेल्या आहे, पिवळ्या झालेल्या आहे, लाल झालेल्या आहे. 2-3 कलरच्या कुरड्या पण केलेल्या आहे, बघू शकता. आणि सुकल्यानंतर ह्या कुरड्या हे 3 दिवस मी सुकवून घेतल्या आणि 3 दिवसानंतर ह्या मस्त कुरड्या आपल्या सुकलेल्या आहेत. कलरफुल कुरड्या आणि कलरफुल पापड आणि पांढऱ्या पण मस्त पांढऱ्या शुभ्र तकतकीत. तर हे सर्व आपण आता तळून घेऊया. थोडं मी तुम्हाला तळून पण दाखवते पापड. तर बघा, हे पापड कसे झाले आहेत. दिसायला जरी हे पापड छोटे दिसत असले तरी एकदम मोठे होतात तळल्यानंतर आणि बिलकुल 1 सेकंदात. बघा किती सुंदर दिसतात. फिके एकदम गुलाबीसर कलर आहे आणि खूप छान रसामध्ये हे पापडाची टेस्ट लागतात. तर नक्कीच बनवा हे पापड आणि तुमचे पापड कसे झाले आहेत ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तळल्यानंतर बघा किती खुसखुशीत आहेत ते आणि हाताला मुळीच तेल लागत नाही. बिलकुल हे पापड तेलकट होत नाही. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.